नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावर मनाली प्रभुगावकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वदेशी भावना जागोवन थळाव्या उत्पादनांचो वापर करचो असो उलो नागरिकांक मारला. वेंचणूक आयोगान मतदान वळेरी तयार करपाक महत्वाची भूमिका करपी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे मानधन दुपेटीन वाडयलां. देशभरातल्या जायत्या केंद्रांनी आयज सकाळी 9 वरां सावन नीट पीजी परीक्षा सुरू जाता. कझाकिस्तानात संवसारीक एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ सर्तीत भारताच्या मुरली श्रीशंकर हाणें दादल्यांच्या लांब उडीत भांगरा पदक जिखला आणि अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि अस्तंत बंगाल ह्या दोंगराळ वाठारांनी आयज मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वदेशीची भावना आपणावन थळाव्या उत्पादनांक आदार दिवचो असो उलो नागरिकांक मारला. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत जाल्ल्या कार्यावळीत संबोधीत करतना प्रधानमंत्री मोदी हांणी संवसारीक अर्थीक अनिश्चितताये मदीं देशाची खरी सेवा देशी वस्तूंचो प्रसार करपाक आसा हाचेर भर दिलो. संवसारांतली तिसरी व्हड अर्थवेवस्था जावपाची तयारी आशिल्ल्या भारतान आपल्या अर्थीक हिताक खासा करून शेतकार आनी ल्हान उद्देगांक प्राधान्य दिवचें पडटलें अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. महात्मा गांधीजींक श्रद्धांजली म्हणून नागरिकांक आनी व्यापाऱ्यांक खासा करून येवपी उत्सवाच्या हंगामात मेक इन इंडिया उत्पादन आपणावपाचो उलो प्रधानमंत्र्यांनी मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत देशभरातल्या 9,70,00,000 मायज शेतकारांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी येवजणे अंतर्गत 20व्या हप्त्याची 20,500 कोटी रुपया मायज रक्कम हस्तांतरीत केली. ह्या कार्यावळीचे थेट प्रसारण देशभरात जाला. गोंयातूय सांखळे रवींद्र भवनात मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या हाजेरीत ह्या कार्यावळीचे थेट प्रसारण जाले. ह्या कार्यावळीत राज्यातल्या वेगवेगळ्या भागातले पीएम किसान सन्मान निधी येवजणेचे लाभार्थी शेतकारी मोठ्या संख्येन सहभागी जाल्ले. प्रधानमंत्री मोदी शेतकारांच्या प्रती खूप संवेदनशील असतात अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयतना सांगलां. पीएम किसान सन्मान निधी येवजणे खाला प्रत्येक शेतकाराक 2,000 रुपया प्रमाण वर्सात 3 हप्त्याचे एकूण 6,000 रुपया थेट खात्यात हस्तांतरीत जातात. अशा प्रकारची ही शेतकारांक अर्थीक लाव दिवपी येवजण आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळें. गोंयातल्या सुमार 6,500 शेतकारांच्या बँक खात्यात आतां मेरेन 20 हप्त्यांची एकूण 24 कोटींची रक्कम जमा जाल्या अशें मुखेलमंत्री सावंत हांणी मुखार सांगलां. शेती आनी शेतकारांच्या सक्षमीकरणा खातीर गोंय राज्य सरकाराच्या वतीन वेगवेगळ्यो येवजण्यो तालुका आनी गांव स्तराचेर चालीक लायतात. विकसीत भारत 2047 आनी विकसीत गोंय 2037 हे ध्येय साध्य करपा खातीर तुमी सगळ्यांनी सहकार्य करचें अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी केलां. हे येवजणे विशीं सुर्लाचे सरपंच संजय सुर्लकार हांणी आपलें मत उक्तायलां. नमस्कार, हांव संजय सुर्लकर, सुर्ला माजी सरपंच. आयज नरेंद्र मोदी पीएम सन्मान निधी बद्दल आणि शेतकऱ्याबद्दल बरीचशी माहिती दिली. त्याबद्दल हांव तेजे पयल्यान मदीं अभिनंदन करता आणि तशेंच आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेंचेय बी अभिनंदन करता. एक बारीक शेतकरी तळमळटा शेतान ताका एक आधार मेळचो म्हणून तेणी सन्मान निधी ही वर्साक 6,000 4 म्हयन्यान एकदा 2,000 मेळटा ते मेळटा. तेज्या बद्दल धन्यवाद मोदीचे म्हणटा. मतदारांची वळेरी तयार करपाक महत्वाची भूमिका करपी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे बीएलओचे मानधन वेंचणूक आयोगान दुपेटीन वाडयलां आणि बीएलओ सुपरवायझरांचे मानधन वाडयलां. बीएलओची प्रोत्साहन रक्कम 1,000 रुपया वयल्यान 2,000 रुपया मेरेन वाडयल्या. बीएलओंची वर्सुकी मानधन 6,000 रुपया वयल्यान 12,000 रुपया इतले केला. आतां पयलेच खेपे वेंचणूक नोंदणी अधिकारी आनी सहाय्यक वेंचणूक नोंदणी अधिकाऱ्यांकय मानधन मेळपाचें आसा. वेंचणूक नोंदणी अधिकाऱ्यांक 30,000 आनी सहाय्यक वेंचणूक नोंदणी अधिकाऱ्यांक 25,000 रुपया दितले. बिहारात सघन सुदारणा कार्यात वांटो घेवपी बीएलओ खातीर 6,000 रुपयांची खाशेली प्रोत्साहन रक्कम वेंचणूक आयोगान मान्य केल्या. वैजकी प्रवेशा खातीर नीट पीजी परीक्षा आयज देशभरातल्या जायत्या केंद्रांनी जातली. सकाळी 9 ते दनपारां 12:30 मेरेन एकाच शिफ्टात सुमार 2.5 लाख उमेदवार परीक्षेक हाजीर रावपाचे आसात. ही परीक्षा संगणकाचेर आदारीत आसा. उमेदवारांनी सगळी सक्तीची कागदपत्रां आपल्या वांगडा व्हरची पडटात, नाजाल्यार उमेदवारांक परीक्षा केंद्रात प्रवेश करूंक येना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आयज भावनगर रेल्वे स्टेशनावयल्यान भावनगर अयोध्या कॅन्ट सप्तकी रेल्वेक बावटो दाखयतले. तशेंच ते एक रीवा आनी पुणे हांचे मदीं आनी दुसरी जबलपूर आनी रायपूर अशा आनीक 2 रेल्वे गाडयांचे उक्तावण करपाचे आसात. ह्या वेळार गुजरातचे मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुखेलमंत्री विष्णुदेव सहाय हांचे वांगडा केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय लेगीत हाजीर आसतले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणान आयुष मंत्रालयाच्या सल्ल्यान आयुर्वेद आहार वर्गाखाला आयुर्वेदीक अन्न तयार करपाची निश्चित वळेरी जाहीर केल्या. 2022 वर्सा अन्न सुरक्षितताय आणि मानक नियमन सुरू जाले उपरांत हे महत्वाचे पावल भारताची मानादीक अन्न म्हायती मुखेल प्रवाहात हाडटा. हे नेम अधिकृत आयुर्वेदीक ग्रंथांतल्यान मेळपी रेसिपी, घटक आणि प्रक्रिया हांचेर आदारीत खाणा जेवणाक मान्यताय दिता आणि नवी वळेरी गिरायक आणि वेवसाया मदीं अपूर्व स्पश्टताय आणि आत्मविश्वास हाडटा. ग्रीसात 17 वर्सां सकयल्या संवसारीक कुस्ती सर्तीत भारतीय कुस्तीगीर लायकीन दादल्यांच्या 110 किलो फ्री स्टायल रुप्या पदक जिखला. मजगती आनीक एक भारतीय कुस्तीगीर सिटेंडरान दादल्यांच्या 60 किलो फ्री स्टायल सर्तीच्या फायनलीत प्रवेश केला. उपांत्य फेरयेत सिटेंडरान कझाकिस्तानाचो बेकासिल असमबेका हाका हारयलो. 65 किल फ्री स्टायल सर्तीत भारताचो गौरव पुनिया इराणाचो मोर्तेझा मुल्ला मोहम्मदी हाचे कडेन हारलो. क्रिकेटात आयज लंडनांतल्या द ओव्हलात अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे 5वे आनी निमाणे कसोटीच्या 4थ्या दिसा यजमान इंग्लंड भारता आड दुसरो डाव सुरू करतलो. भारतीय वेळाप्रमाण दनपारां 3:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. भारतान थारायिल्ल्या 374 धांवड्यांच्या मोखी फाटल्यान धांवपी इंग्लंडान काल तिसरे दिसा 1 बाद 50 धांवड्यो केल्ल्यो. कझाकिस्तानात जाल्ल्या संवसारीक एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ सर्तीत भारताच्या मुरली श्रीशंकर हाणें दादल्यांच्या लांब उडीत भांगरा पदक जिखला. हालींच दुखापत जावन परतून आयिल्ल्या श्रीशंकरान वयल्या पावड्यार रावपाच्या सुवातीच्या यत्नात 7.94 मिटराचेर सगळ्यात बरो यत्न केलो. फिलिपिन्सचो जेनेरी उबास 7.53 मिटर हाका रुप्या पदक, जाल्यार आझरबैजानच्या नाझीम बाबिन हाणें 7.48 मिटर हाका कांस्य पदक मेळ्ळां. श्रीशंकर सध्या 2025 वर्साच्या संवसारीक एथलेटिक्स चॅम्पियनशिपात पात्रताय मेळोवपाच्या यत्नात आसा. दिल्लीत काल राती सावन हळुवार सरी चालूच आसा. हवामान खात्यान आयज दिल्लीत ढगाळ वातावरण आनी गडगड वांगडा कांय प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आनी अस्तंत बंगाल ह्या दोंगराळ वाठारांनी खूब मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आयज बिहार, उदेंत उत्तर प्रदेश, केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी उत्तराखंडात खूब व्हडा प्रमाणात पावस पडूं येता. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, लक्षद्वीप, रायलसीमा आनी अस्तंत उत्तर प्रदेशातय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वदेशी भावना जागोवन थळाव्या उत्पादनांचो वापर करचो असो उलो नागरिकांक मारला. वेंचणूक आयोगान मतदार वळेरी तयार करपाक म्हत्वाची भुमिका करपी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचें मानधन दुपेटीन वाडयलां. देशभरांतल्या जायत्या केंद्रांनी आयज सकाळीं 9 वरां सावन नीट PG परीक्षा जातली. कझाकिस्तानात संवसारीक एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ सर्तीत भारताच्या मुरली श्रीशंकर हाणें दादल्यांच्या लांब उडीत भांगरा पदक जिखलें. आनी अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आनी अस्तंत बंगाल ह्या दोंगराळ वाठारांनी आयज मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.